झी 24 तास एक पाऊल पुढे। ठाणे जिल्ह्यातल्या शहापूर तालुक्यात पाणी टंचाईने विदारक स्वरूप धारण केलंय। हंडाभर पाण्यासाठी तासोनतास टँकरची वाट गावकऱ्यांना पाहावी लागते। पाण्याचा टँकर गावात आल्यानंतर त्याचं पाणी विहिरीत ओतलं जातंय। त्यामुळे गावातल्या महिला, पुरुष आणि लहान मुलं हंडाभर पाण्यासाठी विहिरीच्या अवतीभोवती चातकासारखे उभे राहून टँकरची वाट पाहत असतात। विहिरीत पाणी ओतल्यानंतर केवळ काही क्षणातच ही विहीर पुन्हा कोरडी होते। गावकऱ्यांच्या नशिबी केवळ हंडाभर पाणी येतं, त्यामुळे लगेचच दुसऱ्या टँकरची वाट पाहण्याशिवाय त्यांच्या समोर पर्याय राहत नाही। आणि हे केवळ एका दिवसाचं दृश्य नसून आता हा नित्याचा नियम झालाय। आपण बघतो की विहिरीत टँकरनी पाणी ओतलं जात आहे। ठाणे जिल्ह्यातल्या शहापूर तालुक्यात पाणी टंचाईचं अतिशय विदारक असं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। हंडाभर पाण्यासाठी तासनतास टँकरची वाट गावकऱ्यांना पाहावी लागते। पाण्याचे टँकर गावात आल्यानंतर ते जे पाणी असतं ते विहिरीत ओतलं जातं आणि त्यामुळे गावातल्या महिला आणि पुरुष आणि लहान मुलं हंडाभर पाण्यासाठी विहिरीच्या अवतीभोवती अगदी चातकासारखी वाट बघत असतात। विहिरीत पाणी ओतल्यानंतर केवळ काही क्षणातच ही विहीर कोरडी होते। आपण बघू शकतो दृश्य की हंडाभर पाण्यासाठी कशा तऱ्हेनं या महिलांची एकूणच गर्दी झालेली आहे। केवळ एक हंडा पाणी आपल्याला मिळावं यासाठी त्यांचा प्रयत्न आहे। टँकर येतो, विहिरीमध्ये पाणी टाकलं जातं आणि ते पाणी संपतं देखील, पुन्हा विहीर कोरडी होते, पुन्हा नवीन टँकर येतो। या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या बरोबर आहे। कपिल, आपण बघतो की हंडाभर पाण्यासाठी गावकऱ्यांची अक्षरशः झुंबड लागलेली आम्हाला दिसते। कशा तऱ्हेने एकूणच तिथलं चित्र आहे। अगदी एका हंडाभर पाण्यासाठी त्यांना तासनतास वाट बघावी लागते। नक्कीच मृदुला भयानक परिस्थिती आहे। ठाणे मुंबईची हाकभर असलेल्या ठाणे या ठाण्याच्या शहापूरमधील डेंगळमाळ या गावची ही परिस्थिती आहे। त्यांचं आठवड्याला एक टँकर येतो आणि ह्या आठवड्याभर या टँकरच्या पाण्यावरती त्यांना अवलंबून राहायला लागतं। एक हंडा किंवा एक कळशी असं त्यांना पाणी मिळतंय। तू बघू शकतो दृश्यामध्ये का टँकर आल्यानंतर जशी जत्रा भरते किंवा जशी स्पर्धा लागते पाणी भरण्याची, तशी स्पर्धा लागलेली असते का मला पाणी आज मिळतं का नाही, असा दुष्काळमय हा भाग आहे। फक्त 1 ते 2 विहिरी तिथे आणि ते पण टँकरवरती अवलंबून आहेत। तर टँकर आला नाही तर ते नंतर काय होईल हा प्रश्न निर्माण झालेला आहे। नक्कीच मधुला, अगदी खरोखरच आता काय होईल या लोकांचा हा प्रश्न निर्माण झाला आणि अतिशय हे ग्रामस्थ निश्चितच अतिशय संतप्त असतील। काय प्रतिक्रिया ऐकायला येत आहेत, काय त्यांच्या मागण्या आहेत? नक्कीच गावकऱ्यांचं हेच म्हणणं आहे का जेव्हा इलेक्शन्स असतात तेव्हा हे सर्व नेते आमच्या समोर येतात, मोठे मोठे आश्वासनं देतात, परंतु जेव्हा इलेक्शन होतं त्याच्यानंतर हे दिसतही नाही आणि हे प्रकार अनेक वर्ष सुरू आहेत का बाबा आम्ही ह्या दुष्काळामध्ये राहतोय, आम्हाला पाणी नाहीये। ही ह्याच वर्षाची परिस्थिती नाहीये, अनेक वर्षी ही परिस्थिती आहे। अनेक संघटना त्याची लढा देत आहेत, परंतु एकही खासदार किंवा एकही आमदाराचं याच्यावर लक्ष नाहीये। ही खंत त्यांनी व्यक्त केलेली आहे। त्यांचं असं म्हणणं आहे फक्त आम्हाला पाणी द्या, बाकी आम्ही काही मागत नाहीये। मृदुला, धन्यवाद कपिल ही माहिती दिल्याबद्दल। झी 24 तास एक पाऊल पुढे।